मेथ्या डायबिटीससाठी किती उपयोगी आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आज या मेथ्यांची खानदेशात घरोघरी बनवल्या जाणाऱ्या मेथीच्या पोळ्यांची थाळी आपण बनवणार आहोत, जी लहान मुलांनाही खूप आवडते. डायबिटीससाठी तर या उत्तम आहेतच, शिवाय प्रवासासाठी जातानाही या पोळ्या खूप दिवस मऊ राहतात. सुक्या चटणीसोबत खायला छान लागतात. छान पदर सुटलेल्या मऊ लुसलुशीत मेथीच्या पोळ्या मोठ्यांनाच नाही तर लहानांनाही खूप आवडतात. सोबतच आपण बनवतोय निस्त्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये. मेथीच्या पोळ्यांसाठी आपल्याला लागेल पाव कप अख्ख्या मेथ्या किंवा पाव कप पेक्षा थोडे जास्त मेथीचं पीठ. मेथ्या जर वापरणार असाल तर पाव कप मेथी 2 तास भिजवून अगदी डोशाच्या पिठासारखी बारीक वाटून घ्यायची. त्याऐवजी तुम्ही तयार मेथीचं पीठही वापरू शकता. थोडं कमी अधिक प्रमाणात मेथ्या किंवा मेथीचं पीठ वापरलं तरीही हरकत नाही. माझ्याकडे तयार मेथीचं पीठ आहे, तर मी हे पीठ घेते आहे. 1/4 कप मी गव्हाचं पीठ घालते आहे. याशिवाय 1/4 कप ज्वारीचं पीठ घालायचंय. तुम्ही अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्धी कणिकही घालू शकता. यामध्ये 1 चमचाभर हळद घालायची. हळदीने या पोळ्यांना रंग आणि चव दोन्हीही छान येतात. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. आता लागेल तसं पाणी घालून पोळ्यांच्या पिठापेक्षा किंचित सैल असं हे पीठ भिजवून घ्यायचं. मेथीचं पीठ पाणी जास्त शोषून घेतं आणि नंतर थोडं घट्ट होतं. त्याकरता आधीच हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा किंचित सैल भिजवायचं. हातावर थोडं तेल घेऊन हे मी पिठाला चोळून घेते. आता अर्धा ते 1 तासासाठी हे पीठ झाकून मुरायला ठेवून द्यायचं. पीठ मुरतय तोपर्यंत भाकरी सोबत 2 प्रकारच्या चटण्या आपण बनवून घेऊ. आधी निस्त्याच्या चटणीसाठी मी 15 ते 20 बेडगी मिरच्या तव्यावर घालून फक्त गरम करून घेते, म्हणजे त्यांचा वातडपणा निघून जाईल. खूप जास्त या मिरच्या भाजायच्या नाहीयेत, नाहीतर मिरच्यांची चव कडसर होते. या मिरच्या आता भाजून झाल्यात. मिरच्या गरम असताना थोड्या वातड लागतात. गार झाल्यानंतर त्याचे सहज तुकडे पडतात. गॅसची फ्लेम आता बंद करून घेते. आता दोन्ही चटण्यांचं साहित्य बघा. शेंगदाण्याच्या चटणीसाठी मी 1 कप भाजलेले शेंगदाणे घेतलेत. भरपूर सारी कोथिंबीर आणि 7-8 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात. आता यातच आपल्याला 6 ते 7 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून आधी बारीक वाटून घ्यायचंय. पाटा वरवंट्यावरही तुम्ही चटण्या वाटून घेऊ शकता, त्या अधिक चविष्ट लागतात. हल्ली ते फक्त सांगायला उरलंय, तर आपण मिक्सरच्या भांड्यातच ही चटणी बनवून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सुरुवातीला पाण्याशिवायच हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. असं पाण्याशिवायच सुकं हे वाटण करून घेतलं की मग यामध्ये पाणी घालून बारीक वाटायचं. त्यामुळे दाणे, लसूण सगळं एकसारखं छान वाटून होतं. चटणी छान बारीक वाटून झाली आहे. यामध्ये थोडं पाणी घालून ही चटणी सैलसर करून घेते. आता निस्त्याची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागेल भाजून घेतलेल्या मिरच्या, शिवाय 15 ते 20 लसूण पाकळ्या, तुमच्या आवडीप्रमाणे गूळ. मी 2 टीस्पून गूळ घेतलाय. याशिवाय 2 ते 3 टीस्पून भिजवून घेतलेली चिंच घ्यायची आहे. थोड्या कोथिंबिरीच्या काड्या पण घेतल्यात. या काड्यांमुळे चटणीला छान फ्लेवर येतो. आता मिरच्यांचे मधून तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्या जितक्या होतील तितक्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या. थोड्या बिया राहिल्या तरी चालेल. मिरच्यांच्या बिया काढून झाल्या की सुक्याच या मिरच्या आधी मिक्सर मधून फिरवून घ्यायच्या आणि अशी बारीक पूड करून घ्यायची. आता यामध्ये लसूण, कोथिंबिरीच्या काड्या, चिंच, गूळ, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि लागेल तसं अर्धा ते पाऊण कप पाणी घालून हे छान बारीक वाटून घ्यायचं. निस्त्याची चटणी तयार झाली आहे.
तिला मी बाउलमध्ये काढून घेते आणि शेंगदाण्याची चटणी आपण करून घेतली होती तिलाही मी बाउलमध्ये काढून घेते. चटण्या वाटून झाल्या आहेत. पीठही छान मुरलंय. एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि पराठाला लागतात तसे गोळे आपल्याला आता बनवून घ्यायचे. या आकाराचे मी मेथीच्या पोळ्यांसाठी गोळे बनवून घेतले. असे 8 गोळे माझे बनून तयार झाले. एकीकडे मंद गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलाय. घडीच्या पोळ्यांसाठी जसं आपण चाक्या करून घेतो अगदी तशाच आपल्याला याच्या चाक्या करून घ्यायच्या आहेत. या चाकीला आता तेल लावून घ्यायचं आणि थोडं पीठ भुरभरून चौपदरी घड्या घालून घ्यायच्या. सगळ्या घड्या मी अशा घालून घेतल्या. आता पिठामध्ये एक घडी घोळवून कडेकडेने याची पराठ्यासारखी जाडसर पोळी किंवा भाकरी लाटून घ्यायची. काही जण याला मेथीची भाकरी तर काही मेथीची पोळी म्हणतात. लाटून झाल्यावर ही पोळी गरम तव्यावर भाजण्यासाठी मी घातली आहे. पोळीला वरून बुडबुडे आले की तिला उलटवून घ्यायचं. पोळी दुसऱ्या बाजूनेही भाजून झाली थोडी की मग पोळीच्या वरून थोडं तेल घालून घ्यायचं आणि उलटण्याने तेल पसरून घ्यायचं. आता ही पोळी उलटवून घ्यायची. पोळी छान फुलली बघा. दुसऱ्याही बाजूने पोळीला तेल लावून घ्यायचं. मी हे शेंगदाण्याचं तेल घातलं आहे. ही पोळी किंवा भाकरी छान भाजून झालीये. आता ही पोळी काढून घेऊया. छान मऊ मऊ झाली ही पोळी बघा. अशाच मी बाकीच्याही पोळ्या बनवून भाजून घेते. सगळ्या पोळ्या अशा टम्म फुगल्यात. तुम्ही बघू शकताय या पोळ्या छान मऊ आणि लुसलुशीत झाल्यात. भरपूर पापुद्रे सुटलेत त्यांना. तुम्ही या पोळ्या प्रवासामध्येही नेऊ शकता. कोरड्या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर या पोळ्या खायला खूप छान लागतात आणि 4 ते 5 दिवस या पोळ्या चांगल्या मऊ राहतात. आता आपण ताट वाढून घेऊया. तर हे मी वाढते आहे कैरीचं लोणचं, फोडून घेतलेला कांदा, टोमॅटोच्या फोडी आणि काकडी. हे भाजलेल्या खानदेशी बिबड्याचे तुकडे आहेत. आंबट गोड तिखट निस्त्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कढी असेल तर सोबत कढी आणि या लुसलुशीत मेथीच्या पोळ्या. दोन्ही चटण्यांवर कच्च्या शेंगदाण्याच्या तेलाची धार घालायची. तेलाची धार घालताना तुम्हाला कदाचित नीट दिसत नसेल. आता मेथीच्या पोळीनेच चटणीमधलं तेल मिक्स करून घ्यायचं. निस्त्याची चटणी आणि मेथीची पोळी एकदम अफलातून लागते. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की बनवून बघा. तसंच शेंगदाण्याच्या चटणीमधलंही तेल कालवून घ्यायचं आणि या पोळीला किती छान पदर सुटलेत ते तुम्ही बघू शकताय. खूप म्हणजे खूपच छान लागतात या मेथीच्या पोळ्या आणि दोन्ही चटण्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपलं मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे सर्व नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.